नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक शहरे हे वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखले जातात. उदाहरणार्थ पुण्याला विद्येचे माहेरघर, नागपूरला संत्र्यांचे शहर आणि नाशिकला द्राक्षांचे शहर म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रातील अजून शहरे अशा कोणत्या नावाने ओळखली जातात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहरांची खास ओळख जाणून घेणार आहोत, म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रसिद्ध शहर व त्यांची ओळख कव्हर केलेली आहे. तर बघूया. पहिले शहर आहे आपले पुणे. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. तर ते का म्हटले जाते? तर बघा, सगळ्यात जास्त प्रसिद्ध व नामांकित कॉलेज व युनिव्हर्सिटी हे पुण्यातच आहे आणि बरेचसे मुलं हे पुण्याला शिकायलाही जातात, म्हणून पुण्याला विद्येचे माहेरघर असे म्हटलेले आहे. 2 नंबरला आहे मुंबई. मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. का ओळखली जाते? कारण देशभरातून लोक इथे नोकरी, व्यवसाय आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मेहनत केली तर इथे मोठं होण्याची संधी मिळते. 3ऱ्या नंबरला आहे नागपूर, ज्याला आपण संत्र्यांचे शहर म्हणतात. नागपूरला संत्र्यांचे शहर म्हणतात कारण इथे मोठ्या प्रमाणात संत्र्यांची शेती आणि उत्पादन होते. इथली संत्री चविष्ट असल्यामुळे ती भारतभर आणि जगभर पाठवली जाते. 4थ्या नंबरला आहे नाशिक. नाशिकला द्राक्षाचे शहर किंवा वाईन सिटी असे म्हटले जाते. नाशिक या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची शेती होते आणि इथे अनेक वाईन बनवणाऱ्या कंपन्या आहेत. त्यामुळे नाशिक हे भारतातील वाईन उत्पादनाचे मोठे केंद्र मानले जाते. 5व्या नंबरला आहे कोल्हापूर, ज्याला आपण कुस्तीचे शहर म्हणतात. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये कुस्तीची ही जुनी परंपरा आहे. कोल्हापूरमध्ये अनेकशे कुस्तीचे तालीम आहेत आणि अनेक प्रसिद्ध पैलवान हे कोल्हापूरमधून तयार झालेले आहेत. तर बघा मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर याला चादरीचे शहर म्हणून ओळखले जाते. तर का ओळखले जाते मित्रांनो, ते तर तुम्हाला माहितीच असेल. नावावरूनच दिलेलं आहे तिकडे चादरीचे शहर, म्हणजे चादर उत्पादन होत असेल तिकडे. पुढचा जिल्हा इचलकरंजी, त्याला मिनी मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. बघा, इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणात कापड उद्योग असल्यामुळे त्याला मिनी मँचेस्टर असे म्हटले जाते, कारण इंग्लंड मधील मँचेस्टर हे शहर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पुढचे आहे महाबळेश्वर. येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यानंतर येतं अलिबाग. अलिबाग या शहराला मिनी गोवा म्हणून ओळखले जातं, कारण अलिबाग मध्ये समुद्र किनारा, पर्यटन आणि गोवा सारखे वातावरण आहे, म्हणून त्याला मिनी गोवा असं म्हटलं जातं. तर बघा, पुढचा तो सातारा जिल्हा. सातारा जिल्हा या शहराला 7 किल्ल्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर बघा, तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो, सातारा या जिल्ह्याला 7 किल्ल्यांचे शहर म्हणून का ओळखले जाते? कारण याच्या आसपास तब्बल 7 किल्ले आहेत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे, सांगली जिल्हा जे आहे ते हळदीचे शहर आहे, कारण का तिकडे हळद उत्पादन जास्त होते. रत्नागिरी हापूस आंब्याचे शहर, तिकडे हापूस आंब्याची शेती व उत्पादन जास्त होतं. त्याच्यानंतर आहे अहमदनगर, इतिहासाचे शहर. बघा, अहमदनगरचे हे नवीन नाव जे आहे ते आहे अहिल्यानगर. हे शहर ऐतिहासिक आहे. इथे अहमदनगर फोर्ट आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना इथे कैद ठेवण्यात आले होते. पुढचं शहर आहे लातूर. लातूर या जिल्ह्याला दाल मिलचे शहर म्हणून ओळखले जाते. तर पुढचा जिल्हा आहे वर्धा. वर्ध्याला गांधीजींचे शहर म्हणून ओळखले जाते. तर बघा, वर्ध्याला गांधीजींचे शहर का म्हटले जाते? कारण वर्ध्यामध्ये गांधीजींचे सेवाग्राम आश्रम होते आणि तिथे राहून ते स्वातंत्र्य चळवळ चालवत होते. तर बघा, चंद्रपूरला काळ्या सोन्याचे शहर म्हणतात, कारण का तिथे मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत, म्हणजे कोल माइन. भंडारा या जिल्ह्याला तड्यांचे शहर म्हणतात, कारण तिथे मोठ्या प्रमाणात तडे आहेत. जळगावला केळीचे शहर म्हणतात, कारण इथे केळीची शेती खूप होते आणि उत्पादनही होते. तसंच पुढचं बघा, पुढचं आहे ते नांदेड. नांदेडला गुरुद्वारांचे शहर म्हणतात, कारण का तिथे मोठ्या प्रमाणात गुरुद्वारे आहेत. तर मित्रांनो, हे बघा, हे होते आपल्या महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध जिल्हे व त्यांची खास ओळख. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि भन्नाट व्हिडिओमध्ये.